तुम्हाला इतकी खात्री कशी? कदाचित प्रियदर्शनी मॅडम जिवंतही असतील. चमत्कार होतात कधी कधी, मी त्याच्या डोळ्यात पाहत म्हटलं. कसला डोंबलाचा चमत्कार? अरे शहाण्या, मी माझ्या हातांनी संपवलंय तिला. इथे याच खुर्चीजवळ प्राण सोडला तिनं. विक्रम रागाच्या भरात एकाएकी बोलून गेला. मग आपलीच चूक लक्षात येऊन त्याने जीभ चावली. पण तोवर बराच उशीर झाला होता. एकाएकी लख्ख प्रकाशाने तो दिवाणखाना उजळून गेला. मागोमाग वीजही कडाडली. विक्रम माझ्याकडे आणि मी प्रियाकडे पाहत होतो. अखेर विक्रमच्या तोंडून सत्य बाहेर पडलंच. प्रिया हताश होऊन त्याच्याकडे पाहत होती. त्याला माफ करणं शक्यच नाही आणि स्वतःच्या हाताने सुडही उगवता येत नाही अशी तिची अगतिकता होती. विक्रम माझ्याकडे रोखून पाहत होता. त्याच्या अनपेक्षित कबुलीनाम्याचा मला फारसा धक्का बसलेला नाही हे पाहून तो सारवासारव करू लागला. हे बघ मित्रा, तुला मी क्रूर वाटेन, पण प्रत्येकाचीच एक डार्क साईड असते. धक्कादायक गुपिते असतात. तूही एक फॅमिली मॅन दिसतोस. मला सांग, कुणाच्या संसारात कुरबुरी नसतात? आम्हा श्रीमंतांच्या संसारात तर जास्तच. कधी कधी नसतं आपलं डोकं ताळ्यावर आणि मग रागाच्या भरात नको ते होऊन बसतं. 26 जुलै 2005. तीही अशीच वादळी पावसाची रात्र होती. बाहेर पावसाने थैमान घातलेलं आणि घरात प्रियाने. ती छळायची रे मला. तिला सतत पैसा लागायचा. काय करायची इतक्या पैशाचं कोण जाणे. माझ्या मालकीच्या नर्सरीत सुद्धा विकायला लावल्या रे तिने मला. तरीही तिचं समाधान झालं नाही. मग तिच्या मालकीच्या नर्सरीवर मी नोकरासारखं राबू लागलो. तिथेही ती वेळी अवेळी हजेरी लावायची, हिशेब तपासायची. 1 रुपयाही कमी जास्त झाला तरी जाब विचारायची. नोकरांसमोर अपमान करायची. मी इतका सभ्य, सुशिक्षित आणि सुसंस्कृत पुरुष. मला 4 लोकात मान होता. पण बायकोच अशी वागवते म्हटल्यावर कोण इज्जत देणार? लोक मला हसू लागले. मीच नालायक आहे असे त्यांना वाटायचे. प्रिया इतकी सुंदर, हुशार, बोलणं तर मधासारखं. पाहणारा लगेच तिच्या प्रेमात पडायचा. एवढी सुंदर बाई बोलायला लागली की कोण कशाला संशय घेतो. ती आपल्याशी बोलते आहे हेच इतरांना हवं असायचं. ती बोलते आहे त्यात किती खरं आणि किती खोटं याच्याशी त्यांना काय देणं घेणं. आता तुला मला काय सांगायला हवं पुरुष कसे असतात ते. पण तिला हे सांगून समजायचं नाही. आलं कोणी दारात की लागली गुलूगुलू बोलायला. विषय साहजिकच माझा. माझ्या विरोधात अख्ख्या गावाचे कान भरले असतील तिने. मी कुठवर सहन करणार. मी कामानिमित्त रात्र रात्र बाहेर असायचो. तिथेही 10 वेळा फोन करून त्रास द्यायची ही बाई. संशय घ्यायची. पण इथे ती काय करते हे कधी विचारलं नाही मी तिला. पण गावातली लोक चर्चा करायची. मी दुर्लक्ष केलं. मला वाटतं तिचं खरंच काहीतरी असावं. म्हणूनच तर मी तिच्या नजरेत खुपत होतो ना. विक्रम धडधडीत खोटं बोलत होता. प्रियदर्शनीच्या आत्म्याला काय वाटत असेल याचीही त्याला पर्वा नव्हती. ती तिथेच होती, सुडाचे तप्त अश्रू ढाळत. आज रात्री विक्रमचा मृत्यू निश्चित आहे हे तिच्या नजरेत स्पष्ट दिसत होतं. विक्रम पुढे सांगू लागला. त्या दिवशी सकाळपासूनच तिने तोंड सोडलं होतं. मी दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न केला, पण बाहेर पावसाचा जोर वाढू लागला तसा हिचा जोरही वाढला. आदळआपट करू लागली. घटस्फोट मागू लागली. मी म्हटलं देतो, माझी पण सुटका होईल. त्यावर चवताळली आणि किचनमधला धारदार सुरा घेऊन अंगावर धावून आली. मी बचावाचा प्रयत्न करू लागलो. तेव्हा झटापटीत तीच सूर्यावर पडली आणि खेळ खल्लास. इस्पितळात फोन करण्याआधीच तिचा श्वास थांबला होता. मी प्रचंड घाबरलो. तिच्या प्रेताशेजारी बसून रडू लागलो. बाहेर असा मुसळधार पाऊस. आसपास मदतीलाही कोणीच नाही. मी पोलिसांना फोन करून गुन्हा कबूल करण्याचा विचार केला. पण पुढे काय? ती तर गेली. मी आजन्म तुरुंगात सडलो असतो. इथे प्रॉपर्टी चोरांनी लुबाडली असती. काय करावं या विचारात मी पूर्ण दिवस आणि रात्र इथेच बसून घालवली. मग दुसऱ्या दिवशी मोठ्या मुश्किलीने प्रियाच्या मृतदेहाला ओढ्यात जलसमाधी दिली. तूच सांग माझं काय चुकलं?
विक्रम मगरीचे अश्रू ढाळू लागला. प्रिया म्हणाली ते खरंच होतं. विक्रम एक नंबर भामटा आहे. तो कुणालाही आपल्या शब्दात गुंतवू शकतो. त्याने एक वेगळीच समांतर कथा रचली, पण ती पूर्णपणे खोटी होती. कारण 26 जुलै 2005 या दिवशी मी दुपारपासून दुसऱ्या दिवशी पहाटेपर्यंत याच बंगल्यात होतो. विक्रमचा काहीच पत्ता नव्हता. तो प्रियाचा खून करून त्याचा आळ माझ्यावर येईल याच प्रतीक्षेत होता. पण मी वाचलो. मग त्यानेच परत येऊन प्रियाच्या मृतदेहाला ओढ्यात ढकलले आणि ती पुरात वाहून गेली असा बनाव रचला. मला गप्पच पाहून आपली थाप पचनी पडली असे विक्रमला वाटले असावे. तो संधी साधत म्हणाला, हे बघ, सगळं विसरून जा. 16 वर्ष हे अपराधी पण मला भाल्यासारखं टोचून जीव घेत होतं. म्हणून आज तुझ्याकडे मन मोकळं केलं. आता मला तू खुनी समजून पोलिसात देऊ शकतोस. मी शिक्षा भोगायलाही तयार आहे. पण असं करून तुला काय मिळणार? पोलीस स्टेशनात खेटे घालावे लागतील. तुझीही चौकशी होईल. आणि तरीही मी पुराव्यांअभावी आज ना उद्या सुटेनच. त्यापेक्षा आपण असं करू की तू या गोष्टीची वाच्यता कुठेही करू नकोस. हा बंगला माझ्या नावावर होण्याची तजवीज कर. बदल्यात मी तुला 10 लाख रुपये देईन. बोल, आहे कबूल? विक्रमने माझ्यासमोर प्रियदर्शनीची हत्या लपवण्याचा प्रस्ताव ठेवला. मला त्याची प्रचंड घृणा वाटू लागली. अशा माणसासोबत प्रियाने इतके दिवस कसे काय काढले असतील? तो कॉफी आणायला गेला तेव्हाच मी व्हिडिओ रेकॉर्डिंग सुरू करून मोबाईल शेल्फवरील पुस्तकांमध्ये दडवला होता. पण विक्रमने कबूल केले ते अर्ध सत्यच. आपल्या हातूनच प्रियाचा मृत्यू झालाय हे त्याने मान्य केले. पण त्या समर्थनार्थ त्याने मला पूर्ण बनावट कथाच रचून सांगितली. मला त्याच्याकडून पूर्ण सत्य हवे होते. आज रात्री तो मेला तरी त्याचा खरा चेहरा जगासमोर यायलाच हवा होता. माझ्यासारखीच त्याने आणखी किती जणांसमोर प्रियाची नाहक बदनामी केली असेल. म्हणून विक्रमचं पितळ उघडं पडणं गरजेचं होतं. 12 लाख, मी त्याचा विश्वास जिंकण्यासाठी म्हटलं. 11, त्याने हसून घासाघीस केली. डन. आम्ही हात मिळवले. विक्रम खुश झाला. आता त्याला कसलीच चिंता नव्हती. बंगलाही नावावर झाला असता. पण तो नोटीस पाठवण्याचा खोडसाळपणा कोणी केला? विक्रमने विचारलं. असतील तुमचे काही हितशत्रू? या हत्येविषयी तुम्ही आणखी कुणाला सांगितलंय का? मी मुद्दामच विचारलं. छे, असे विषय कुणी बाहेर सांगत असतो का? विक्रम हात झटकत म्हणाला. 3-4 वर्षांपूर्वी तुम्हीच 4थं लग्न केलंत. मग वर्षभरातच वेगळे झालात. त्यांच्याकडून तर काही? मी आणखी खोलात शिरलो. शक्यच नाही. ती फार दूर निघून गेली आणि तिलाही यातलं फारसं काही ठाऊक नव्हतं. विक्रम विश्वासाने म्हणाला. दूर म्हणजे जर्मनीच ना? अहो, कायदेशीर नोटीस काय कुठूनही पाठवता येते. मी म्हटलं. हो, पण स्वर्गातून पाठवता येत नाही ना? विक्रम विचित्रपणे हसला. मग उठून त्याने वाईनची बाटली काढली, ग्लास काढले, ड्रिंक्स बनवू लागला. मी घेत नाही म्हटल्यावर तो पुन्हा कुत्सितपणे हसला. जगून काय फायदा मग? त्याने टोमणा मारला. 1-2 पेग पोटात गेल्यावर त्याला सॉलिड आत्मविश्वास आला. मग तो हातचं काहीही न राखता सांगू लागला. तुला सांगतो, या बड्या घरच्या मुलींना जराही अक्कल नसते. त्यांना कधी आणि काय बोलायचं हे कळलं की लगेचच जाळ्यात ओढता येतं. प्रियदर्शनीला भुलवणं तसं सोपं होतं, कारण आम्ही एकत्रच वाढलो होतो. पण इतर तिघीसुद्धा तशाच निघाल्या. आधी मैत्रीचं रोपटं लावायचं, मग गोड गुलाबी शब्दांचं पाणी द्यायचं, अधेमध्ये इमोशनल ब्लॅकमेलिंगचं खत घालून नात्यात जोम निर्माण करायचा. रोपटं फलाफुळांनी बहरणारं आहे असं लक्षात आलं की योग्य हंगामात लग्नाचं कलम बांधायचं. उत्पादन भरघोस हवं असेल तर काटे दूर करायचे आणि मग ठरवलेली वेळ आली की छाटणी करून टाकायची. समजलं तुला? विक्रमचे निर्दयी बोल ऐकून अंगावर काटाच आला. तो काय म्हणतोय हे मला चांगलंच उमगलं होतं. तरी त्याच्या तोंडून स्पष्टपणे ते वदवून घेण्यासाठी मी म्हटलं, मला काही कळलं नाही. विक्रम उपहासाने हसला. म्हणाला,
कळलं असतं तर काही हजारांच्या नोकरीसाठी भर पावसात असा वणवण भटकला का असतास? थोडं डोकं चालवून माझ्यासारखा गब्बर नसता का झालास? तुझा भाव वाढवणार नसशील तर स्पष्टच सांगतो. अरे वेड्या, त्या चौघींना मी पद्धतशीरपणे प्रेमात पाडलं, लग्ने केली, त्यांची प्रॉपर्टी नावावर करून घेतली. त्याआधी प्रॉपर्टीत कुणी हिस्सेदार होऊ नये म्हणून त्यांचाही काटा काढला आणि प्रॉपर्टी नावावर झाल्यावर त्या चौघींनाही मीच यमसदनी धाडलं. कधी अपघात, कधी आत्महत्या, तर कधी आजारपण दाखवलं. माझी शेवटची पत्नी सोफिया ही जर्मनीला गेली नाही, ती इथेच आहे, अंगणात. बोगनविलाच्या झुडपांखाली पुरलंय तिला. विक्रम बेपर्वाईने म्हणाला. त्याला चढली असावी. मी पुरता थरारून गेलो होतो. 4 हत्या करूनही तो माझ्यासमोर बिनधास्त बसून आपले पराक्रम ऐकवत होता. आणि 4च हत्या कशावरून? उत्पादन भरघोस हवं असेल तर आधी काटे दूर करायचे, असं स्वतःच म्हणाला नव्हता का तो? म्हणजे त्या मुलींच्या संपत्तीत वारसदार असणाऱ्यांचाही जीव यानेच घेतला. मी त्याला विचारलं, काटे दूर करायचे म्हणजे काय? मी समजलो नाही. संपत्तीतले भागीदार दूर करायचे म्हणजे त्या मुलींचे आई वडील, भाऊ बहीण. मुलगी एकटी पडली की इमोशनली वल्नरेबल बनते. ती संधी साधून प्रॉपर्टी नावावर करून घ्यायची. एकदा का ते काम पार पडलं की घडवून आणायचा अपघात. काय आता तरी समजलं? थांब, उदाहरण देतो. माझं आणि प्रियाचं लग्न झालं आणि पुढच्या 6 महिन्यातच अण्णा म्हणजे तिचे वडील गेले. कशाने? तर नर्सरीत नाग डसला त्यांना. पण तो नाग तिथे आलाच कसा सांग? विक्रमने हातवारे करत विचारलं. कळलं मला. मी खिन्नपणे म्हटलं, हा मनुष्य खरंच विकृत आहे. प्रियाकडे पाहिलं. अण्णांच्या खुनाची कबुली ऐकून ती पेटून उठली होती. तिने धावतच येऊन विक्रमचा गळा आवळण्याचा प्रयत्न केला, पण तो यशस्वी झाला नाही. अचानक टेबलावरची फुलदाणी मात्र पडली. विक्रम दचकला. मला मिळाली तेवढी माहिती पुरेशी होती. विक्रमचा खरा चेहरा यामुळे जगासमोर आला असता तरी फक्त संशय म्हणून मी शेवटचा प्रश्न विचारला. प्रियाची डेड बॉडी तुम्ही भरलेल्या ओढ्यात सोडून दिली, मग ती कुणाला सापडली कशी नाही? पुढे नदीत किंवा समुद्रकिनाऱ्यावर ती सापडायला हवी होती. मूर्ख वाटलो काय तुला मी? अरे तिची डेड बॉडी सापडली असती ना तर पोस्टमॉर्टममध्ये तिला सुरा भोसकून ठार केलंय हे लगेच कळलं असतं आणि दुसऱ्याच दिवशी माझ्या हातात बेड्या पडल्या असत्या. म्हणून मी तिला अंगणातच गाडलं, त्या चाफ्याखाली. इतर तिघीही अशाच कुठल्या ना कुठल्या फुलझाडाखाली चिरनिद्रा घेत आहेत. विक्रम हसत म्हणाला. मी हबकूनच गेलो. येताना ते बहरलेले चाफ्याचे झाड मी पाहिले होते. विक्रम प्रचंड कारस्थानी होता. 3-4 पेग घेतल्यानंतर मानसिक तोल ढासळला असला तरी शरीरावर मात्र त्याचा ताबा होता. तो हलत डुलत नव्हता, सावध होता. आपण काय करतोय याची त्याला चांगलीच जाणीव होती. त्याने कॉफीचे कप उचलले आणि अगदी सरळ चालत किचनमध्ये गेला. मी प्रियाकडे पाहिलं. ती अगदी गळून गेल्यासारखी वाटली. तिचं घर, तिची संपत्ती, तिचे वडील, सर्व काही विक्रमच्या विकृत कारस्थानांना बळी पडलेलं. विक्रम जाताच मी उठलो, लपवलेला मोबाईल काढला आणि बॅगेत ठेवून दिला. विक्रमला वेळ लागत होता. तोपर्यंत हल्ल्यासाठी एखादं हत्यार मिळतं का ते मी शोधू लागलो. चावरा कुत्रा पुन्हा गुरगुरू लागला. त्याला भूक लागली असावी. नशीब तो साखळीने बांधलेला होता. मला एका कोपऱ्यात जुनी बॅट सापडली. मी ती गुपचूप माझ्या खुर्चीमागे नेऊन ठेवली आणि विक्रमची आतुरतेने वाट पाहू लागलो. पण एकाएकी प्रियाच समोर अवतरली. ती घाबरलेली वाटत होती. सिद्धार्थ, घात झाला. तू आल्याबरोबर विक्रमने सरनाईक असोसिएट्समधील कुणाला तरी मेसेज टाकून ठेवला होता. त्यांचा रिप्लाय त्याला मिळालाय. ऑफिसातून कुणालाच तुमच्याकडे पाठवलेलं नाही असं त्यांनी उत्तर दिलंय. सावध राहा. विक्रम दगाफटका करेल. तो स्वयंपाकघरातला चाकू पाठीमागे लपवूनच इथे येतोय. मला धडकीच भरली.
अखेर युद्धाची वेळ आलीच. पण आता भिवून मागे हटण्याचा प्रश्नच नव्हता. एकतर तो, नाही तर मी. जे होईल ते होईल. इतक्यात विक्रम आलाच. जपून पावले टाकत माझ्या समोर येऊन बसला. नाव काय तुझं? तो गुरगुरत म्हणाला. सिद्धार्थ कारखानीस. मी म्हटलं. खरं खरं सांग, तू का आलायस इथं? तुला माझ्याबद्दल इतकं कोणी सांगितलं आणि कुणासाठी काम करतोस तू? तो धमकावत म्हणाला. ज्यांचा ज्यांचा तू निर्घुण खून केलायस त्या सर्वांच्या वतीने आलोय, सूड घेण्यासाठी. मी निडरपणे म्हटलं. अच्छा, मग मर. असं बोलून तो एकाएकी स्प्रिंगसारखा उसळला आणि चाकू उगारून माझ्या अंगावर धावून आला. नशीब मी सावध होतो म्हणून वार चुकवला तरी खांद्याला ओझरती जखम झालीच. विक्रम बाजूला पडला. त्याचा फायदा घेत मी बॅट उचलली आणि त्याच्या हातावर तडाखा लावला. हाडापर्यंत रपकन मार बसल्याची कळ त्याच्या चेहऱ्यावर जाणवली, पण त्याने चाकू मात्र सोडला नाही. दोघांमध्ये एकच हातघाई सुरू झाली. प्रिया परोपरीने मला मदत करण्याचा प्रयत्न करत होती, पण तो सफल होत नव्हता. मी बॅटने अनेक फटके विक्रमला लगावले. काही तर त्याच्या वर्मी लागले, पण नशेत असल्याने त्याला तितकासा फरक पडत नव्हता. त्याचेही अनेक वार मला स्पर्श करून गेले. रक्तबंबाळ होऊ लागलो. शेवटी हा किस्सा संपवायचाच म्हणून मी त्याच्या उजव्या हातावर जोरदार तडाखा दिला. त्याची बोटं चिरडली. चाकू गळून पडला. पण त्याच वेळी दिवे गेले. सबंध घर काळोखाने भरलं. कोण कुठे आहे काहीच पत्ता लागेना. मी पटकन सोफ्यामागे दडलो. विक्रमही अचानक कुठेसा गायब झाला. तो इथून बाहेर जाणार नाही हे मात्र नक्की. बाहेर पुन्हा एकदा मुसळधार पावसाला सुरुवात झाली. विजा चमकू लागल्या. काही क्षणांसाठी तो दिवाणखाना लख्ख उजळून निघे आणि निमिषार्धातच अंधार दाटून येई. वीज चमकली की मी सोफ्याआडून पूर्ण दिवाणखान्यात नजर फिरवायचो. विक्रम दिसत नव्हता, पण टेबलजवळ पडलेला चाकू मात्र दिसला. म्हणजे अजूनही तो निशस्त्रच आहे. हीच योग्य वेळ. एकाएकी एड भयंकर भुंकू लागला. विक्रमने त्याला बराच वेळ उपाशी ठेवले होते. एडलाच माझ्या दिशेने सोडण्याचा त्याचा प्लॅन तर नसावा. विक्रम एडकडे पोचण्याआधीच मला तो चाकू घेऊन विक्रमला गाठायला हवं. मी ढोपरांवर रांगत चाकूच्या दिशेने निघालो. पुन्हा वीज चमकली आणि चाकू माझ्या हाताशी लागला. पण तेव्हाच अचानक दिवे आले आणि दाराजवळून विक्रमचं गडगडाटी हसूही ऐकू आलं. तो एडचा पट्टा हातात घेऊन उभा होता. झालं, खेळ खल्लास. त्याने पट्टा सोडताच तो खवळलेला कुत्रा अगदी तावातावाने अंगावर धावून आला. मी डोळे मिटून सुरा पुढे धरला होता, पण एड माझ्यापर्यंत पोचूच शकला नाही. पुन्हा तो आधीसारखाच काही फूट अंतरावर येऊन फक्त भुंकत राहिला. जणू कुणीतरी त्याला मागून ओढत असावं. ती प्रियदर्शनीच होती. हे आकृत पाहून विक्रमही चक्रावला. माझ्या चिंधड्या उडवायचं सोडून एड असा का भुंकतोय हे पाहून तो खवळला आणि रागारागाने त्याने गपकन एक लाथ त्याच्या पेकाटात मारली. तो कळवळला आणि बाजूला जाऊन पडला. मग विक्रमने माझ्याकडे मोर्चा वळवला, पण आता माझ्याकडेही चाकू होता. त्याने उगारलेल्या हातातच तो चाकू मी घुसवला. तो आरपार गेला. आता मात्र विक्रमची उतरली. तो वेदनेने बोंबा ठोकू लागला. मग मी बॅट उचलली आणि हाडांचाही चुरा होईल असे 2 जोरदार फटके त्याच्या पायांवर लगावले. विक्रम रांगू लागला. गुरासारखा ओरडू लागला. दयेची भीक मागू लागला. पण एवढ्या रात्री बाहेर मुसळधार पाऊस कोसळत असताना गावापासून दूर असलेल्या या बंगल्यात त्याचा टाहो ऐकणार कोण? प्रियदर्शनीचा टाहो तरी कोणी ऐकला होता, आणि त्या तिघींचाही. प्रिया तिथेच बसून समाधानाने त्याचं वेदनेने विव्हळणं ऐकत होती. जितका तो अधिक विव्हळायचा तेवढी तिच्या सुडाग्नीवर अधिक फुंकर बसायची. याला कसं संपवशील? तिने विचारलं. माझ्याकडे एक प्लॅन आहे, बघच तू, मी म्हटलं.
हातपाय मोडून अगतिक पडलेल्या विक्रमला खेचत मी दिवाणखान्याच्या मधोमध आणलं. मग स्वयंपाकघरात जाऊन फ्रीज उघडला. तिथे एडसाठी आणलेले गोठवलेले मटणाचे तुकडे सापडले. ते आणून मी विक्रमच्या कपड्यात टाकले. त्याच्या अंगालाही चोळले. मी काय करतोय हे एव्हाना विक्रमच्याही लक्षात आलं. तो हातापाया पडू लागला. रांगत रांगत पळण्याचा प्रयत्न करू लागला. पण भुकेने कासावीस झालेला आणि विक्रमकडून पेकाटात लाथ खाऊन चवताळलेला एड आता हिंस्त्रकपणे गुरगुरत त्याच्या दिशेने जाऊ लागला. विक्रमप्रमाणेच त्याचा कुत्राही विकृतच होता. स्वार्थापुढे त्यांना कुणाच्याच जगण्या मरण्याशी काही संबंध नव्हता. तो चावरा कुत्रा मटणाच्या वासाने विक्रमवर तुटून पडला. त्याला बोचकारू लागला. त्याचे लचके तोडू लागला. विक्रम नरक यातना भोगत असल्याप्रमाणे किंचाळू लागला. टाहो फोडू लागला. मृत्यूची चाहूल लागली असताना भयाने गोठलेल्या डोळ्यांनी त्याने मला शेवटचा प्रश्न विचारला. हे सगळं का? प्रियदर्शनीसाठी, मी म्हटलं. पुढे तो काही बोलूच शकला नाही, कारण एडने त्याच्या नरडीचाच घोट घेतला. मागे काही विसरून जात नाहीये याची खबरदारी घेत मी घराबाहेर पडलो. सोबत प्रियदर्शनी होतीच. तिने माझा हात हाती घेतला. माझ्या दुखऱ्या देहावर फुंकर घातल्यासारखं वाटलं. आसवे थिजलेल्या स्निग्ध डोळ्यांनी तिने काही वेळ माझ्याकडे पाहिले आणि मग एकाएकी अंतर्धान पावली. पाऊसही थांबला. मी मोबाईल काढून विक्रम देत असलेल्या खुनांच्या कबुली जबाबाचा व्हिडिओ निनावी अकाउंटवरून सोशल मीडियावर पोस्ट केला आणि मग समाधानाने पायवाटेवर चालू लागलो. उद्याची हेडलाईन माझ्या नजरेसमोर होती. विकृत खुन्याचा त्याच्याच कुत्र्याकडून निर्घुण अंत. मी अंगणातील चाफ्याजवळ थोडा वेळ थांबलो. इथेच विक्रमने प्रियाला दफन केले होते. आता ते झाड वाऱ्याच्या झुळकीबरोबर प्रसन्नपणे डोलत होते. मी बंगल्याबाहेर पडलो. अवतार थोडा ठीकठाक केला. तेवढ्यात पुन्हा फोन वाजला, पण हा सासूबाईंचा नंबर होता. मी हॅलो म्हटलं. जावई बापू, अहो किती फोन केले तुम्हाला. आहात कुठे? प्रज्ञाला हॉस्पिटलमध्ये आणलंय. अभिनंदन, मुलगी झाली. नाव काय ठेवायचं? सासूबाईंनी आनंदाने विचारलं. प्रियदर्शनी, मी लगेचच उत्तर दिलं आणि वाऱ्याच्या वेगाने घराकडे निघालो.